घटकाचा त्याचा कसा पुढे विकास होऊ शकतो, शासनाने काय करायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे, याच्याही संदर्भामध्ये राज्यघटनेमध्ये भरपूर लिहिलेलं आहे. त्याचा आपण ह्या कमीत कमी हे 75वें वर्ष जे आहे त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करून साजरा करायला पाहिजे. आपण आता इथे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं, परंतु मला आठवतं ज्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या मार्फत मुंबईमध्येच आपण 2016मध्ये ज्यावेळेस आपण 125व्या जयंतीचा कार्यक्रम आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला होता, त्यावेळेस मला फक्त एक अशी मुलगी डॉक्टर विजय कदम यांनी त्यांच्या गोरेगावकडे जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मला एक अशी मुलगी आढळली, फक्त एकच, तिला ते 395चे कलम सगळेच्या सगळेच तिला पाठ होते. आज या 75व्या संविधान दिनाच्या निमित्ताने, ह्या वर्षाच्या निमित्ताने मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की आपला कुठलाही मुलगा मुलगी किंवा कोणताही मुलगा मुलगी जो आहे त्याला ही सगळी आता 448 कलम आहेत, ही सगळीच्या सगळी जो कोणी पाठांतर करेल आहे आणि म्हणून दाखवेल आहे त्याला कमीत कमी 25,000 रुपयाचं बक्षीस जे आहे ते आपण देणार. अशी 100 मुलं आली तर आम्ही तेवढे पैसे जमा करून देऊ. कारण याच्यामुळे आपल्या येणारी पिढी जी आहे त्यालाही याचं महत्त्व समजावं, काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये ते कळावं, हा त्यामागचा एक उद्देश आहे. आपणही ह्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करावा, आपणही अभ्यास करायचा आहे आणि दुसऱ्यांनाही सांगायचं आहे. कारण हे संविधान जे आहे हे भारत देशातील प्रत्येक नागरिकासाठी लिहिलेलं आहे. हे आपण जरा लक्षात ठेवून ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणाहून कसा याचा दुसऱ्यांच्याही लोकांमध्ये प्रचार प्रसार करता येईल याचा आपण सगळ्यांनी या निमित्ताने विचार करावा. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. एक छोटंसं अजून एक काम बाकी आहे. आपण फक्त कल्चरल कार्यक्रमच घेत नाही तर सोबत मुलांना जॉब कसे मिळतील हाही इनिशिएटिव्ह घेतो. 29 जानेवारीला हा कार्यक्रम आपण नवी मुंबई येथे घेतोय. मी सुधीर परमेश्वर, प्रमोद मोहिते आणि कौतिक दांडगे यांना स्टेजवर बोलवतो. कौतिक सरांनी सगळ्या लोकांसाठी ही जी लाडू आज वाटलेले आहेत ते आपल्या कौतिक दांडगे सरांनी वाटलेले आहेत. सुधीर तुम्ही थांबा, प्रमोद मोहिते तुम्ही यावर आपल्या सगळ्या कार्यक्रमाला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असूनही मदत करणारे आपण मंचावर यायचंय. कौतिक दांडगे सर तुम्ही या मंचावर. नेहमी आपल्या सगळ्या कार्यक्रमाला पाठिंबा देणारे मुंबई ग्राहक पेठेचे कौतिक दांडगे सर इथे असतील तर त्यांनी कृपया मंचावर यायचंय. जोरदार टाळ्याच्या गजरात या जॉब फेअरचं आपण बघता आहात. तिथे मंचावर 19 जानेवारी सकाळी 9 ते 5 जवळजवळ 500 कंपन्या इथे असणार आहेत आणि आपल्या मुलांना जॉब कसा द्यायचा याच्यासाठी मेहता ग्लोबल फाउंडेशन, नेशन बिल्डर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आणि ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन हे सगळे मिळून प्रयत्न करणार आहेत. हे स्कॅन आपण करायचं आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे. मी नवी मुंबईच्या टीमचं स्वागत करतो की हा अतिशय स्तुत्य उपक्रम आपण इथे घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण आता पुढचा कल्चरल कार्यक्रम चालू करणार आहोत. कैलासने इथे अतिशय सुंदर प्रतिकृती केलेली आहे. कैलासही एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण इथे जे संविधान आहे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आणि बाबासाहेबांचा पुतळा अतिशय सुंदर रचना त्यांनी केलेली आहे. त्यानंतर दीपाली आंग्रे यांना मी मंचावर बोलवतो. तुमचं प्रेझेंटेशन होईल 2 मिनिटाचं आणि त्यानंतर कल्चरल कार्यक्रमाला सुरुवात होईल. दीपाली ताई तुम्ही मंचावर यायचं आहे.